ओबीसीतून आरक्षण मागत आहात, मग तुम्हाला ईडब्ल्यूएस आणि एसीबीसीतून आरक्षण नको का याचं उत्तर मराठा नेत्यांनी द्यावं, भुजबळांचा सवाल. तर एसीबीसीचं आरक्षण 50%च्या आत द्यावं, जरांगेंचं प्रत्युत्तर. मंत्री छगन भुजबळांनी घेतली भरत कराडच्या कुटुंबियांची भेट. ओबीसी तरुणाच्या आत्महत्येनंतर कुटुंबाचं सांत्वन. धनंजय मुंडे देखील उपस्थित. राजकारणी भेटून जातात, मात्र कुटुंब उघड्यावरती पडतं. नाव न घेता जरांगेंचा भुजबळांवरती हल्ला बोल. तर मराठा असो किंवा कोणीही असो, कुणीच आत्महत्या करू नये, जरांगेंचं आवाहन. बंजारा समाज या आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक. हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी. चौतीस जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर. महाराष्ट्र शासनाचा GR जाहीर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत हालचाली सुरू. नाशिकमध्ये शिवसेना, उभाटा आणि मनसेचा एकत्रित मोर्चा. सरकारच्या कारभारावरती नोंदवला निषेध. तर संपूर्ण महाराष्ट्रात संयुक्त कार्यक्रम होतील, राऊतांचं सूचक विधान. नागपुरात स्कूल बस आणि व्हॅनचा अपघातात एका विद्यार्थिनी आणि व्हॅन चालकाचा मृत्यू. अपघाताच्या मुद्द्यावरून उड्डाणपुलावर नागरिकांचा रास्ता रोको. आणि मुंबई विमानतळावरती मोठा अनर्थ टळला. स्पाइस जेटच्या विमानाचं चाक निघालं. विमानतळावरती विमानाचं सुरक्षित लँडिंग. हे मान्यच आहे, बाबासाहेबांनी त्या वर्गाला, त्या माणसाला तो आत्मविश्वास, ती संधी दिली की तुम्ही मुख्य प्रवाहात यावं. याच्यासाठी आरक्षण ही संधी आहे. पण प्रश्न हाच आहे, कोंडरे सर, मला तुम्हाला हे विचारायचं आहे, आरक्षण हेच सर्वस्व आहे? आरक्षण म्हणजेच आता जगातलं अंतिम सत्य आहे? आपल्या दुखण्यावर, आपल्या वेदनेवर, आपल्या संकटावर, आपल्या सगळ्या गोष्टींवर एकमेव उत्तर आरक्षण हे 4 अक्षर आहेत. हे योग्य आहे का? या म्हणण्याला काही अर्थ नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं एकच सांगतो, आरक्षणाच्या चळवळीत काम करून देखील एका मताशी मी निश्चितपणे ठाम आहे की प्रगतीच्या अनेक मार्गांपैकी आरक्षण या प्रगतीला पूरक ठरणारी एक वास्तववादी रचना आहे. याचा अर्थ तेच सर्वस्व आहे असं जर तुम्ही म्हणायला गेलात तर मी आजही महाराष्ट्र सरकारच्या सरकारी सेवेतला आकडा सांगतो तुम्हाला. तो 20 लाख त्यांच्या सँक्शन पोस्टपैकी 14 लाख लोक भरलेली आहेत आणि उर्वरित जिल्हा परिषद आणि तत्सम ज्या सेवा आहेत, महापालिका वगैरे मिळून साधारणतः एक 35 लाख लोकसंख्या ही फक्त सरकारी नोकरीमध्ये कव्हर आहे. याशिवाय ज्या शैक्षणिक सवलती आहेत त्यामध्ये आपल्या 12वीच्या परीक्षेला साधारणतः 17 लाख लोक दरवर्षी बसतात. म्हणजे तेवढे लोक प्रोफेशनल कोर्सला जातात, 17 लाख दरवर्षी. त्यामुळे 17 लाख लोक ती आणि त्याचबरोबर ही आरक्षणाच्या बाबतीतली नोकरीतली 35 लाख, एवढ्याच संधी तुमच्याकडं आरक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. ह्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रगतीचे जे काही 98% 99% जी दालनं आहेत त्या दालनांकडे जाण्यासाठीची परिस्थितीमध्ये जे अडथळे आहेत, जे वास्तववादी चित्र आत्ता महाराष्ट्रात बेरोजगारीचं आहे, शेती व्यवस्था धोक्यात आलेली आहे, औद्योगिकरणाची प्रगती खुंटवलेली आहे, याचा जो परिणाम आहे त्याच्यामध्ये गुणात्मक शिक्षण आणि त्याच्या हाताला मिळणारा जो रोजगार आहे याच्यामध्ये जी मोठी गॅप तयार झाली, त्याच्यातून लोकांना जे समजतंय की आरक्षण हा एकमेव माझ्या प्रगतीचा मार्ग आहे, हे जे काही ठसवलं जाते त्याच्या माध्यमातून मराठा समाजातल्या आज 300 आत्महत्या झाल्यात. आज एक ओबीसी मुलांनी जे काही लातूरमध्ये आत्महत्या केली, घातक आहे. मी आजही महाराष्ट्राला सांगतो की आपल्या देशामध्ये 103व्या घटना दुरुस्तीनंतर आपल्या देशातला एकही जात आणि धर्म आणि पंथ शिल्लक नाही की ज्याला आरक्षण नाही. प्रमाण कमी जास्त आहे. संधी कुणाला मिळणार आहे? त्या त्या प्रवर्गातल्या मेरिटधारक विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सरसकट सगळ्यांना संधी मिळणार. सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट हेही सांगायला हवं सर की आरक्षणात गेला म्हणजे नोकरी, आरक्षणात गेल्यानंतर म्हणजे तुमचं सगळं काय म्हणतात त्याला, तुम्हाला आता स्पर्धा नाहीये. हे खूप मोठ्या प्रमाणात पसरवलं जातं की आरक्षणात गेलं म्हणजे नोकरी, स्पर्धा नाही. पण तिथं सुद्धा किती स्पर्धा आहे, काही मेरिट आहे, स्वतःचं मेरिट सिद्ध करावं लागतं. प्रत्येक प्रवर्गामध्ये स्पर्धा आहे. SC ST असू, त्यांना तर लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट आणि नोकऱ्या आहेत, तरी देखील आज झोपडपट्टीमध्ये दिसत आहेत ना SC ST,
त्याच पद्धतीने ओबीसींची परिस्थिती तीच आहे, मराठ्यांची पण परिस्थिती तीच आहे. त्यामुळं संधी ही पाठीमागं मांडणाऱ्या माणसाला पुढे आणण्यासाठी आरक्षण आहे. हा परंतु आरक्षण प्रगतीची सर्वांगीण दालना आहे असा जर आपण समज करणार असेल तर हा व्यवस्थेचा पराभव आहे आणि ती व्यवस्था दुरुस्त करण्याचं आव्हान नव्या तरुणांनी स्वीकारलं पाहिजे असं मला वाटतं. राजाराम पाटील आपल्या सोबत आहेत. राजारामजी, तुम्ही गेली अनेक वर्ष या चळवळीमध्ये काम करताय, सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्याचं काम करताय, पण आज आपलं आरक्षण टिकवायचंय, त्याच्यासाठी माझा जीव गेला तरी बेहत्तर, मी प्राण द्यायला तयार आहे, ही काय अस्वस्थता आहे? तुम्ही त्या समाजातले आहात, काम केलंय म्हणून मी तुम्हाला विचारतोय. मला ती समजून घ्यायची आहे, ही टोकाची मानसिकता नेमकी काय आहे आणि का तयार झाली आहे? आता बघा की हा आरक्षणाचा संघर्ष आहे, यामध्ये पहिल्यांदा कोकणातल्या माणसाला तुम्ही संधी दिलेली आहे. तर इथे प्रश्न असा आहे की आम्ही आमच्या जमिनी, पाणी, जंगलं ही कुळ कायद्यामध्ये लढून मिळवली आहेत. त्यामध्ये कुणबी आहेत, आगरी आहेत, भंडारी आहेत. आणि ज्या आता काय थोडंफार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमचं जे आरक्षण होतं ते या कुणबी दाखल्यांमुळे जाणार आहे. आणि विषमता आमच्याकडे स्पष्ट आहे. मराठा वैश्य हे खोत जमीनदार सावकार म्हणून कोकणात आम्हाला छळत होते. आम्हाला म्हणजे जगण्या इतकं अन्न नव्हतं. आणि आज या दाखल्यांमुळे जर आरक्षण गेलं तर आमचं सगळं अस्तित्व संपणार आहे. आणि आम्हाला हा संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्यापासून माहित आहे. आणि म्हणून कुणबी हे शूद्र आहेत, कुणबी हे नोकर आहेत, कुणबी हलके आहेत, चाकर आहेत, वेठबिगार आहेत. कुणबी आणि मराठे एक होऊ शकत नाहीत, हे आमच्याकडे सिद्ध झालेली गोष्ट आहे. आणि म्हणून हे दाखले जर आले आणि आमचं स्थानिक स्वराज्य संस्थातलं आरक्षण गेलं तर कधीच आम्ही मुंबईचे असून, मुंबईमध्ये आगरी, कोळी, बंडारी, इष्टिनेन, आदिवासी हे भूमिपुत्र असून इथं कधीच आमचा मुख्यमंत्री झाला नाही, महसूल मंत्री झाला नाही. उरल्या सुरल्या महानगरपालिकेतलं राजकीय आरक्षण गेलेलं आहे. शिक्षण अजून पोहोचलेलं नाही. मंत्रालयापासून कुळाबा कोळीवाडा 1 किलोमीटर आहे, पण तिथे अजूनही शिक्षण पोहोचलेलं नाही. इथल्या कोळीवाड्यांमध्ये, इथल्या गावठांमध्ये पोहोचलेलं नाही. आरक्षणाचा अर्थ लोकांना कळलेला नाही. आणि अशा स्थितीत एका बाजूने हे दाखले देणं म्हणजेच रामायणामध्ये शंभुकाचा वध जसा झाला, महाभारतामध्ये एकलव्याचा अंगठा कापला, हीच पद्धत आज सुरू झाली आहे. या विषयावर ही जी आर्थिक, सामाजिक, धार्मिक विषमता ही मांडली गेली पाहिजे. आणि खरोखर ओबीसींचा हा मृत्यूच आहे. ओबीसीना जसं मागे मारलं तसं आता संविधानाच्या काळात सुद्धा मारण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि म्हणून ओबीसीसाठी हा धोका फार महत्वाचा आहे. मांडणी आहे ती. तुम्ही तुमची छोटीशी कमेंट मला लाखे पाटलांकडे द्यायचं. कोकणामधला कुणबी समाज आणि मराठा समाज हा स्वतंत्र असल्यामुळं कोकणात हे दाखलेच दिले जाणार नाहीत. त्यामुळं कोकणामधले आगरी, कोळी किंवा कुणबी समाज असेल ते आजही संरक्षित आहे, हे मी पहिली गोष्ट नमूद करतो. आणि कुणबी प्रमाणपत्र मिळून तुमच्या वाट्यामध्ये येतोय ही जी काही भावना तयार केलेली आहे त्याला अर्धा मिनिटाचीच सांगतो की जे वाढीव आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामुळं 50% कॅप संपल्यामुळं तुम्हाला जे धोका वाटतोय तशा पद्धतीचं चित्र आता नाही आहे. आणि जो समज दोन समाजामध्ये तयार होतोय त्याला अनेक कारणं आहेत. त्याच्यासाठी ही चर्चा आज एवढ्या मुद्द्यावर आहे तर तेवढ्याच मुद्द्यावर करू, उर्वरित आपण नंतर करू. ठीक आहे. लाखे पाटीलजी, मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही मराठवाड्यातले आहात,